किंवा काय तो ठीक आहे चालेल. जास्त चांगल्या पद्धतीने ज्यावेळेला आपण 3D प्रिंटिंग करणार पहिलं काय करतो आपण हा शेप बनवला पत्त्याचा काय म्हणजे कसं पत्ता एक एक पत्ता एकमेव सेपरेट करून लेअर करता येते तसं प्रत्येक लेअर केलेली आहे. ही लेअर आता आपल्याला दिसताना फक्त 2 डायमेन्शनमध्ये हा जो आहे हा पूर्ण तिन्ही बाजूने 360 ते दिसणं सेक्शन असं घेतल्यामुळे आपल्याला असं ह्याच्यावरून आता जेव्हा आपण प्रिंटिंग करणार तर ही प्रत्येक लेअर जी आहे ही लेअर प्रिंट होते चढवली गरम असतो जसं फ्रेरिंग कॉलच्या ट्यूबमधनं फ्रेरिंग कॉल बाहेर येतं त्यावेळेला ते लिक्विड असतं आणि थोड्या वेळानंतर वाढलं असं हे लिक्विड असतं द्रव असतं हे ज्यावेळेला द्रव एकमेकाला येऊन चिकटतं त्यावेळेला त्याचा एक सुंदर सांधा तयार होतो आणि तो सांधा आपण भरत भरत एखाद्या वेळेस म्हणजे ह्या असं करत एक बाकीच्या काय पद्धती आहेत जसं की आपण मशिनिंग करून काढतो आज जो पार्ट आहे तो असा ठोकळा घ्यायचा आणि ठोकळ्यातला जे नको आहे ते काढत या याच्यात काही ॲड ठेवते ॲड करत नाही या इथे काय दिसत तुम्हाला हा जो अशा प्रकारचा जो पिरामिड आहे पिरामिडला जर कापलं तर तिथे कापू आपण शक्ती करू त्यावेळेला तिकडचा भाग कसा दिसतो हा जो पिवळा भाग आहे एवढा फक्त आपल्याला या मशीनने वायरने तिथे मेल्ट करून ठेवला जसं वर जो तसं ते शेवटी फक्त म्हणजे ड्रॉप टाकतो आणखी ज्यावेळेस ते तसं कारण कसं करत करत हे हाती इकडे आपण करत जातो शेवटचं महत्त्वाचं आहे आपण ॲडिटिव्ह करतो तेव्हा वायर ही जे घेतलेली आहे 10 ग्रॅम आपल्याला वाढायला असेल 15 ग्रॅमच वायर ठेवायला एवढ्या 10-15 ग्रॅममध्ये होईल त्याच्यावर एवढा मेट करायचा जो आपल्याला 11 ग्रॅमच्या प्रमाणात त्याच्या आधी ही पद्धत जेव्हा प्रचलित नव्हती किंवा एका शोध लागलेला नव्हता तेवढा मोठा कपडा घ्यायचा आणि त्यातनं बाहेर काढायचं सगळं इथे मटेरियलच आपण इतकं छोटं घेतलं की वेस्टेज काहीच राहत नाही या इथे मटेरियल एवढं मोठं घ्यावं लागतं आपल्याला हा एवढा सगळा वेस्ट फुकट जातं सगळं फेकून द्यायचं आता पुन्हा ते वितळावं लागतं वितळाचे खर्च जास्त आणि काल आपण बघितलं की त्याची एवढी अगदी खोली आहे तिथे चिरा किंवा विचार बांधायच्या वेळी डायरेक्टली सिमेंटच आपण जर लाईनी मारल्या ज्या आपल्याला पाहिजे असतं तसं इथे सिमेंटच्या लाईनी मोठमोठ्याने घरं आता स्पीड बिल्डिंग मशीन मोठ्याचा मोठं 10 फुटची खोली सध्या
ते जर सपोर्ट आपल्या डिझाईनमध्ये जर चालणार नसतील आपल्या त्या शेवटचा जो प्रॉब्लेम होणार त्याच्यामध्ये जर चालणार नसतील म्हणून मी आता सेल केले तर मग काय करतो मॉडेल बनवलं दाखवलं सॉलिड वर्क्स अशी बरीच सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये एक दाखवलं 10-12 सॉफ्टवेअर असतात आपण आपलं स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करू शकतो स्वतःही आपण त्या आकडेमोड करून कॉम्प्युटरची कमांड घ्यायला पाहिजे ती करू शकतो आणि त्या कमांडप्रमाणे मग त्याचं मॉडेल बनवलं जे आपल्या डोक्यात आहे ते कॉम्प्युटरवरती आपल्याला बघता यायला जसं या तसं आपल्याला जसं पाहिजे मग त्याचा साईज ठरवावा लागतो कारण पुढे तर त्याचा तो साईज आपण त्याला चालू केला आपण 20 टाईप केल्यावरती तो लहान मोठा झाला 20 तसं प्रत्येक ह्याचं साईज करावं लागतं त्याला म्हणायचं हे मॉडेल हा एक वेगळाच चॅप्टर आपण केव्हा कधी तो करू कसं मॉडेल बनवायचं काय काय स्टेप्स त्याच्यामध्ये घ्यायचं पहिलं आपलं इमॅजिनेशन त्याच्यामध्ये चांगलं होतं आपण मॉडेल बनवणार म्हणजे काय करणार आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट दिसायला पाहिजे जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला स्वतः समजतं तेव्हा आपण कॉम्प्युटरवरती ते करू शकतो आणि कॉम्प्युटरने केलेलं बरोबर आहे त्याचं काही करू शकतो कॉम्प्युटरने केल्यामुळे जर बरोबरच आहे असं कॉम्प्युटरने चुकतो पुढचा जो प्रोग्राम आहे तो आपणच बनवलेला आहे कॉम्प्युटर जेव्हा स्वतः प्रोग्राम बनवायला लागेल तेव्हा कदाचित त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईल आज सगळे कॉम्प्युटरचे प्रोग्राम आपणच बनवतो आपण एकमेकाशी खेळताना बोलताना चुकतो का तसं ते चुकायची शक्यता आहे त्यामुळे ते चेक करावं लागतं ते चेक केल्यानंतर मग जे कॉम्प्युटरवरती जे लॅपटॉपमध्ये होतं तसं तसं मशीन घेऊ शकत आणि ह्या इथे जे आहे ते मॉडेल त्या मॉडेलचं आता आपल्याला कन्वर्ट करायचं आज जसं आपण नुसतं चौकवलं मला जर काढायला असेल तर मी फक्त चॉक घेऊन चौकवून काढतो दुसऱ्या कोणाला मला सांगायचं असतं चौकन कसा काढा तर मला माहिती आहे चौकनामध्ये हा काढता नसतो हा काढता नसतो हा काढता नसतो हा काढता नसतो ज्याला माहिती नाही जो पहिल्यांदा शिकतो मी काही गोष्टी पहिल्यांदा शिकतो परंतु शिक्षक तुम्हाला सांगणार नाही की चौकोनामध्ये चारही कोण जे असतात ते काटकोना नसतात 90 डिग्रीमध्ये असतात त्याच्यावर ते समजून तर तसं आपल्याला जेव्हा सांगायची वेळ त्यावेळेला आता किती अंतर जायचं इथे तर आपण अशा माणसाला सांगावं की त्याला स्वतःचा मेंदू नाही त्या मशीन त्याला त्याची स्वतःची भाषा त्यांनी तयार केली जसं आपण मराठी बोलतो तशी प्रत्येक मशीनची आपली स्वतःची भाषा असते दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असतो की जे कॉम्प्युटरने तयार केलं आहे त्या सॉलिड वर्क्स या भाषेमध्ये काढले आपण सॉलिड वर्क्स बोलतो ती भाषा आणि ह्या मशीनची भाषा जर एकच असेल तर ते तसल्या तसल्या वगैरे आणल्या तर ती जर नसेल तर आपण काय करतो दुभाषी नावात नाही दुभाषी तर दोन्ही भाषा आहेत बरं गुजराती पण समजतो किंवा इंग्लिश पण समजतो आणि मराठी पण आपण मराठी बोलतो तो इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेट करतो रूपांतर करतो स्वतः गोरा माणूस आला एका अमेरिकन आला त्याला आपण काय बोलतो काय सांगतो तर तो त्याला ट्रान्सलेट करून सांगतो त्याचा काय सांगतो मग त्याचं उत्तर तो इंग्लिशमध्ये होतो ते उत्तर आपल्याला समजतो तो दुभाषी जो असतो जो दोन्ही भाषा शिकलेला असतो तो आपल्याला पुन्हा मराठीत सांगतो आपल्याला समजतो आपण काय सांगायचा प्रयत्न केला होता त्याला समजणे आपले उत्तर बरोबर दिले तर तसं कॉम्प्युटर लॅपटॉप आणि मशीन याच्यामध्ये दुभाषी ठरावं पोस्ट प्रोसेस इकडे जे तुम्ही तयार केलेलं मॉडेल आहे त्या मॉडेलवरती हे कसं चाललं तर हे माझ्या भाषेमध्ये मी काल तुम्हाला सांगितलं तेव्हा करणं असा गेलं दुसरी जी भाषा असेल त्यामुळे नाही मी वरती नाही त्याचा प्रोग्राम हा असा जो घड्याळासारखा चालला पण दुसऱ्या तो प्रोग्राम घड्याळाच्या विरुद्ध भाषा तर हे चौकोन आहे तिथपर्यंत सोपं तर इथे आपल्याला एक वर्तुळ करायचं असतं एक प्रोग्राम सांगेल की मी या इकडनं त्याच्यात मध्यबिंदू जो आहे त्या मध्यबिंदूवरती जातो मध्यबिंदूवरनं मी त्रिज्या घेऊन वर्तुळ पूर्ण करतो
जो पॉईंट काढायचा तो सर्कल प्रोग्राम जर तो सांगितलं तुम्ही इथे जाईल सरळ रेषा मारेल ह्या रेषेवरनं सांगितलं त्याला की तो आता 1 डिग्री किती समज एकच सर्कल 3 पद्धतीने करतात. त्यामुळे ह्याची भाषा ही मशीन जे काय आहे इकडे करून जे आपल्याला शेप पाहिजे तो आपण तयार करतो. जो आकार तयार करायचा आपल्याला शेप तयार करायचे त्या बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती त्या आता तुम्हाला सांगितलं किती पद्धतीने करता येईल. दुसरी जी पद्धती असते ती फाईल जी आहे ती फाईल ह्या मशीनला समजेल अशा पद्धतीने तयार करायची. मग ती कॉपी करायची. कॉपी करून यायच्या मशीनला स्लॉट दिलेल्या मेमरी स्टिक घालायची. मग ह्याचा जो कंट्रोलर आहे हा कंट्रोलर जो मशीनचा आहे तो कंट्रोलर वाचतो ते समजतो. मग कंट्रोलर ठरवतो की आता मी एक्स ॲक्सिसला काय सांगतो किती अंतर वाय ॲक्सिसला काय सांगतो किती अंतर झेड ॲक्सिसला काय सांगतो किती अंतर तिथे मागे वाय किती जोरात ठरतो तर स्पीड आपल्याला वाढवतो आणखी फास्ट करायचं असेल अशा प्रत्येक मोटरला वेगवेगळी कमांड वेगवेगळी माहिती दिली जाते. तुला इकडे त्या पद्धतीने तो पार्ट तयार होतो. आता मशीनवरती हस्तांतरित केलं सेटअप. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय जेव्हा आपण बघितलं त्यावेळेला हा 0 समजला आहे. आपण 0 काय केलं हा 0 समजला त्या 0 आपल्याला वेळ करायचं त्यामुळे मंडळ वापरला चालवलं चालू करायचं तो बिल्ड करायचा तयार झाला तर पाण्यावर
विंडो मोठी त्याच्यावर तयार केलं जातं किंवा आपण कास्टिंग करतो मोठी काम करतो टप्प्याटप्प्यात केला जातो तिथे आपण करणार टप्प्यात मग ते दोन प्रकार त्याच्यामध्ये आहेत जसं बघितले तिथे तसंच कसे इथे तिथे दोन्ही गोष्टी सॉलिड मॉडेल केलं जातं दोन्ही गोष्टींना जे ज्या स्लाईड्स आहेत आपल्या मोबाईल साईड त्या सगळ्यात या फक्त प्रकारचे तिथे आपण क्लोजर होतो CNC मशीन आपण काय म्हणतो CNC मशीन म्हणजे काय जास्त तुम्हाला घरी घेतली ते मशीन कॉम्प्युटरवरून चालते इंटरनेट आपण लिहिला काय करायचं त्याच्यानंतर आपल्याला हाताने हलवायला त्यावेळेस जेव्हा आपण हातात घेतो हाताने टाकतो लांब हाताचा हाताने करतो स्क्रूड्रायव्हर घेतो तो हाताने करतो काही सगळ्या गोष्टी कॉम्प्युटर मशीन मोठ्या त्यांच्या त्या याच्यावरती तयार केल्या जातात त्याला म्हणजे CNC मशीन म्हणजे न्यूमरिकल निवडून केलं जे कॉर्डनमध्ये काढले 0 त्या प्रमाणाचा बरोबर दोन प्रकारचे मशीन हे जे आपलं मशीन आहे त्या मशीनवरती जेव्हा 20 कोटी गेला किंवा पुढे गेला तेव्हा प्रत्येक स्टेजला जेव्हा तो जातो किंवा काही गोष्टी क्लोज होतो त्याच्यावर सतत तो त्याचा फीडबॅक देत असतो की मी हे प्रॉडक्ट 20-30ला आलो किंवा 20-20ला आलो आणि काही गोष्टी असतात की म्हणजे ते एकदा त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं विसरून आपण जेव्हा शाळांना शिकतो तेव्हा काय करतो जर तुम्हाला शिक्षक शिकवतात आपण ते तुमच्या डोक्यामध्ये कितपर्यंत पोचलं आहे याचा जर फीडबॅक करताना तर शिकवत राहिलं प्रत्येक वेळेला आपण इथे काय करतो काही तुम्हाला शंका चालू करायचं काही वेळेला तुम्हाला म्हणजे कुठे बोलून काय तुम्हाला ते सांगायला सांगतो ते कशाला गेलं ते माझ्या मला समजलं पाहिजे की मी जे सांगायचा प्रयत्न करतो ते तुमच्या डोक्यात गेलाय का नाही तर माझी सांगण्यातच चूक होते दोघी सांगण्याबद्दल तुम्ही सांगू शकत नाही जी मुलं तयार असतात त्यावेळेला तुम्ही सांगायला चूक होतं तुम्ही जे ऐका आणि जे समजा ते शिकवलं जातं ते करणार त्याच्यामध्ये तुम्ही
असं नाही आहे की फक्त या मशीन्समध्ये आपण मशीन बोलू शकत नाही, बघू शकत नाही, म्हणून त्या आतमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी सेन्सर्स लावायला लागतात त्याच्यात आणि त्या पद्धतीने ते आपल्याला करायचं. तर असं प्रत्येक मशीनची जी आहे ती सॉफ्टवेअर केमिकल मिलिंग म्हणतात. जे आपण एखाद्या रंग देत असतो कापडावरती रंगाचा या भागाला मग तेवढाच भाग फक्त लाल होतो, बाकीचा भाग लाल होतो. पण आपला त्याचा ब्रशवरती कंट्रोल होतो. ब्रश जेवढा फिरवू आपण तेवढंच फक्त फिरवलं जातं. तर तसंच ह्या ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत, केमिकल मिलिंगमध्ये जो आपल्याला भाग नको आहे, मग असे जसं आपण तिकडे जो अनवॉन्टेड भाग आहे त्याची आपल्याला गरज नाही तो आपण काढून टाकला. तसं आता ही जर एक पट्टी घेतली आपण बघूया, आपल्याला जर ॲल्युमिनियमची पट्टी मिळाली त्यामध्ये हे करून बघूया. त्या पट्टीवरती जर आपण चुना टाकला मिठामध्ये तर तो चुना त्या ॲल्युमिनियमच्या पट्टीला खायला सुरुवात करतो. लोणच्याची बरणी असते आपल्या घरामध्ये, त्याच्यामध्ये काय असतं, कैरी असते, लिंबू असतो, मिरची असते. हे सगळे जे आहे ते आपल्या स्टेनलेस स्टीलचा चमचा असतो तो त्याच्यामध्ये ठेवत नाही. साधं मीठ घेतलं तुम्ही त्याच्यामध्ये स्टीलचा चमचा किंवा मीठ जर तुम्ही आपली स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलं तर वर्षभरामध्ये तुम्हाला दिसेल की त्याला भोग पडतं. पण मिठामध्ये सोडियम आणि क्लोरीन दोन भाग असतात. त्यातला क्लोरीन जो आहे तो त्या स्टेनलेस स्टीलवरती अटॅक करतो, खातो त्याला. तशी वाळवी लागते आपल्या लाकडाला, वाळू लागते आणि ती वाळवी लाकूड खातो. बाकी कोणी खात नाही. जुरळी कधी तुम्ही लाकूड खाल्ल्यावरती करता मग ती वाळवीच लागते. वाळवी लावली लाकडाला तर लाकूड खातो. असं आपल्याला शोधायला लागतं प्रत्येक मटेरियलला काय खाऊ शकतो. ॲल्युमिनियमला चुना जो आपला तो खातो, स्टेनलेस स्टीलला आपलं मीठ आहे, मिठातला क्लोरीन खातो. बाकीच्या आपल्या लोणच्यामध्ये काय असतं, कैरी असते, कैरी, लिंबू, आंबट असते. आंबट आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिड आहे. ॲसिड कुठे वापरतो आपण, टाईल्स, टॉयलेट साफ करायला ॲसिड वापरतो. थोडं ॲसिड टाकलं तर काय होतं, जो पिवळा पडायला लागला असतं ते वरचा लागलं सगळं निघून जातो. आणि आतमध्ये जे खायचं सिरॅमिक असतं, जे टॉयलेटचे किंवा टाईलचं जे मटेरियल असतं त्याच्यावरती ॲसिडचा काही परिणाम होत नाही. पण त्याच्यावरती जे काय थर आलेला असतो तो सगळा थर ते ॲसिड खाऊन जातो. तांब्याची जी भांडी असतात ती जर साफ करायची असेल तर काय करतो आपण, काय लावतात त्याला, आमसूल, चिंच, तांब्याची भांडी नाही का आता घरात आहे का? कशी चकचकीत करायचं तांब्याचं भांड तर काय करायचं, राख लावतो. ते कशासाठी लावतो, हे जे आहे लिंबू किंवा चिंच, आमचं हे त्याच्यावरचा जो थर जो असतो थोडा तोच खातो. त्याला चुना लावा काय होणार नाही. खायचा चुना असतो ना त्याच्यावर भिंतीला लावायचा रंगाचा चुना असतो, त्याच्यावर तो किती फुल त्या थोडंसं पाणी घालून केलं कॉन्सन्ट्रेट एकदम चहा एका कपाला एक चमचा आपण घालतो, त्याच्यामध्ये 10 चमचे चहा तर कसा होईल एकदम कडू घट्ट चहा होईल. तसं जरी आपण केलं आणि त्याच्यामध्ये जर तांबं किंवा पितळ ठेवलं तर त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही. पण तेच ॲल्युमिनियममध्ये ठेवलं तर परिणाम नाही. बरोबर उलट आहे, तांबं ॲसिडमध्ये ठेवा फरक पडेल, पण ॲल्युमिनियम ॲसिडमध्ये ठेवा काही होत.
ॲल्युमिनियमवरती ॲसिडचा काहीही परिणाम नाही. तर त्या गोष्टी बरोबर शोधायला लागतात आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये. आणि जी आता आपल्याकडे माहिती आहे प्लास्टिक असेल तर कार्बन टेट्राक्लोराईड म्हणून एक तुम्ही नेल पॉलिश लावतो ते काढायचं झालं तर त्याला ते सोल्युशन गारगारचं लावून ॲसिटोन त्याच्यामध्ये थर्मोकोल टाकलं ते करून थर्मोकोलवरती ॲसिड होता काय होणार, चुना होता अल्कलाईन होता काय होणार, पण ॲसिटोनमध्ये थर्मोकोल टाकलं पूर्ण होतं. असं प्रत्येकाची एक एक खासियत असते की खासियत घ्यायची आणि जे त्याच्यावरती प्रतिकार करू शकतो त्याला. जसं काल मेण सांगितलं तसं मेण आहे फेविकॉलचा थर किंवा आजकालचे हॉटगन नाव अशी छोटीशी गन असते त्याच्यामध्ये प्लास्टिकचा रॉड टाकतो आपण आणि बाहेर ते विचारतो जसं इथे होते तसं ते जे आपलं आहे ते पण तसंच. हॉटगनच्या मध्ये जी मागची प्लास्टिकची कांडी असते तशीच ती वाया बघते. इथे जसं गरम होतं तसं इथे पण गरम होतं. तिकडनं जसं ते लिक्विड बाहेर पडतं तसं इकडे पण लिक्विडच बाहेर पडतं. आपण नंतर हात लावून बघतो ते करून त्याचा जोरा तयार झालेला असतो. तर हॉटगनमध्ये पण तसंच होतं. जिथे आपण चिकटवतो त्या हॉटगन आणि आपण बाजूला नेतो तिथपर्यंत एक धागा तयार झालेला असतो, कोळ्याचा धागा असतो तसा. कोळी बघितलं ना, कोळी कसं जातं सगळं त्याचं हे बनवतो. तर तसं ह्या सगळ्या गोष्टींचं टेक्निक वापरलेलं आहे कोळ्याच्या याच्यावर. आणि कसं त्याच्यावरती आपल्याला असं बघायचं की त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं मेण लावायचं, कुठल्या प्रकारचं आपण हे लावायचं की ज्याने जेवढा भाग आपण कापू तेवढाच भाग फक्त त्या ॲसिडवरती किंवा अल्कलाईनवरती किंवा लिंबाच्या पाण्यावरती ते एक्सपोज होईल तेव्हा आणि मग तिकडे ते खाल्लं जाईल आणि भोग पडेल किंवा कसं आपण हातोडा आणि चिंचीने हे करतो मूर्त किंवा डिझाईन करतो तसं डिझाईन त्याच्यावरती करता येईल. आपण काय बघितलं, 4 प्रोसेसेस बघितल्या. पहिली कुठली बघितली, अख्खाच्या धातू त्याचा मातीमध्ये खड्डा करायचा जो आपल्याला शेप पाहिजे साईज पाहिजे त्याप्रमाणे तेवढं मटेरियल वितळवायचं आणि ते पोतायचं त्याच्यामध्ये. त्याला म्हणायचं कास्टिंग, ओतीव काम. घंटा असतो ना आपल्याला देवळातल्या घंटा, त्या सगळ्या ओतीव काम केलेलं असतं म्हणून त्याच्यात आवाज होतो. तुम्ही साधी आपली भांडं घ्या किंवा पत्रा घ्या आणि पत्राला तसा शेप द्या आणि त्याच्यावरती तुम्ही टोला लावा, टक एवढाच आवाज. घंटे लावा जसं आपण टन असं तो पुढे राहतो. ओतीव काम केल्यामुळे. ते जर ओतीव काम नाही केलं एक मसाला चापटी दिली की संपलं, आता जमीन बोल राहिलं नाही. त्या प्रत्येक जी पद्धत आहे बनवायची त्याचे गुणधर्म आहे, फायदे तोटे आहेत प्रत्येकाचे असतात तसे. त्यातली ही एक पद्धत आपण बघायच्या पद्धतीने. दुसरी आहे की जी घंटा जर असेल तर ह्या पद्धतीने त्या इथे जे आपण आता प्लास्टिकची वायर लावली त्याच्यावेळी जर इथे आपण तांबा पितळीची जर वायर लावली इथे जर आपण 200 डिग्री टेम्परेचर आणलं त्याच्यावेळी आपण 1200 डिग्री, कारण तांबा पितळ वितळवायचा असेल तर 1100 ते 1200 डिग्री टेम्परेचर एवढी जर तिकडे ऊर्जा तयार केली. बाकीचं मशीन आहे तसंच, बाकी काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. जो घंटेचा शेप आहे त्याचा पहिलं मॉडेल बनवायचं त्याच्यावरती इकडे टॉप ऑफ करत मस्त घंटा. पण ती झालेली घंटा जी आहे ती तो आपल्याला जो नाद देतो त्या घंटेचा तो देईलच असं. तिसरी पद्धत काय, मोठा ठोकळा घेतला आणि त्यांना जिथे नकोळे मोठे घंटेच्या शेपचा आतला बाहेरला सगळं मोठं काढून टाकतो. घंटेसारखं घंटा दिसेल आपल्याला म्हणजे नक्की नाद देणार नाही.
त्याचा आता हा ग्रुप होता संध्याकाळी जो हे 4 मे आता परिस्थिती सांगितला तर दूर काय करू प्रत्येक प्रोसेसर वेगवेगळे 8 वेगवेगळे त्यावेळेला आता जवळजवळ आहे तुमच्याकडे आणि जेवणाची वृत्ती असेल तो लिहून टाकले आणि सही घेऊन सगळ्या घरी जायला म्हणणार सगळे आपण इथे बसतात जेव्हा तुमचं लिहून होईल त्यावेळेला घरी जातो जेवढे घ्यायचे सगळ्यांनी घ्यायचं 4 पद्धती 2 पद्धती एकमेकांचं रस्ता करून तुम्ही त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी काढून प्रत्येकाने प्रत्येकाचं वहीत घ्यायचं एकच जरी तुम्ही सगळ्यांनी मिळून लिहिलं तरी चालेल पण प्रत्येकाने घ्यायचं एकमेकांची बोलून घ्यायचं एकमेकांची बोलून घ्यायचं स्वतंत्रपणे घ्यायचं स्वतंत्रपणे घ्यायचं तर आता आपण याच्यानंतर कसं आपण 2-3 ग्रुपमध्ये डिवाईड करू पहिला ग्रुप जो आहे तो इथे 3D प्रिंटिंगवरती त्याच्याबरोबर थोडंसं सेटिंग आपल्याला करावं आहे तर दुसऱ्यामध्ये वापर करतात काल जे आपण बघितलं की एक तरी वाय आपल्या मोटर बरोबर जातात पण वेळ मोटर इथे चालत नाही तिला जेवढं वरती जायला सांगतो त्यापेक्षा जास्त वरती जाते कुठेतरी त्या मोटरला कॅलिब्रेट करावं लागेल एखादा मुलगा वर्गात तर एखादा मुलगा त्याच्या वर्गात मस्ती करावं लागेल की त्याला कॅलिब्रेट करावं लागेल काय करावं लागतं कॅलिब्रेटमध्ये शक्ती दाखवावी लागते हात द्यावा लागतो त्याच्या मोटरला काहीतरी शिकवायला लागणार आहे दुसरा ग्रुप जो आहे आपल्याकडे एक नवीन मशीन आपल्याकडे आहे पण त्याची असेंब्ली केलेली आहे तर आपण त्या मशीनची असेंब्ली केली त्याचा या अनुभव मशीन तयार होता आपल्याकडे पार्ट्स आहेत त्याचे ते पार्ट्स सगळे एकत्र जोडायचे ते कसे जोडायचे ते या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्या पुस्तकात दिलेलं आहे त्या पुस्तकाने आपल्याला जोडायचे आणि तिसरा ग्रुप जो आहे तो आपण जे रोटील काम करायचं कास्टिंग करायचं तिकडे जाऊन बोलतो त्याच्या आधी जर तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तर आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया 5 मिनिटात तुम्ही परत यायचं